नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम ह्या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. जानेवारी महिना सुरू झाला की आपण सर्वांना हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर असं म्हणायला लागतो. आणि जेव्हा कोणी आपल्याला हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर म्हणायला लागतं त्यावेळेला आपल्याला आतून असं वाटायला लागतं की हे माझं वर्ष आता पुढचं खूप छान जाणार आहे. आपण जेव्हा दुसऱ्यांना म्हणत असतो हॅपी न्यू इयर त्यावेळेला आपल्याही मनामध्ये छान भावना आलेल्या असतात. समोरच्या व्यक्तीचं पुढचं वर्ष हे खूप छान जाऊ दे असं आपल्या मनामध्ये भावना असतात. हॅपी हॅपी भावना असतात. म्हणजे आपल्याला कोणीतरी हॅपी म्हटलं की आपण हॅपी होतो आणि आपण दुसऱ्यांना जेव्हा हॅपी म्हणतो त्यावेळेला तेही हॅपी होतात आणि आपणही हॅपी होतो. तर सर्वात हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. मग तुम्ही म्हणाल की जानेवारी वर्ष हे काय इंग्रजांचं वर्ष आहे, आपला काय हॅपी न्यू इयरचा संबंध? हॅपी तुम्ही कधीही होऊ शकता. जानेवारी असू दे, फेब्रुवारी असू दे, चैत्र असू दे, वैशाख असू दे, आपल्याला कुणालाही कधीही छान राहा, आनंदी राहा, हॅपी राहा, तुमचं पुढचं आयुष्य छान जाऊ दे. किंवा आपल्याला जर असं कोणी म्हटलं कुठल्याही दिवशी, कुठल्याही वारी, कुठल्याही वर्षी, कुठल्याही महिन्यात, तर आपल्याला छानच वाटेल. म्हणजे कुठेतरी आपण पॉझिटिव्ह विचार, सकारात्मक विचार, सकारात्मक ऊर्जा एकमेकांना देत असतो आणि ते फार आवश्यक आहे. विनाकारण उगाचच म्हणू नका हे इंग्रजी वर्ष, हे इंग्रजी वर्ष, इंग्रजी वर्ष. अहो, घराघरातली मुलं आता बाहेरच्या देशात आहेत. घराघरातली, झोपडीतली म्हणीन मी. कशाला उगाचच हे नको ते नको करत बसता ना तुम्ही. त्यामुळे आनंदी राहायला आपल्याला काहीही लागत नाही. उलट एखादा असा ऑकेजनच पाहिजे, प्रसंगच पाहिजे की ज्यामुळे आपल्याला आनंदी राहावंसं वाटतं, दुसऱ्यालाही आनंदी करावंसं वाटतं. म्हणून हे फार आवश्यक आहे. बरं, असंही म्हणू नका आता एवढे दिवस होऊन गेले, झाला की 1 जानेवारी, मग काय तुम्हाला पुढचे बाकीचे 364 दिवस हॅपी राहायचं नाही आहे? राहायचं आहे ना? मग कुठल्याही दिवशी मनात आलं, समोर व्यक्ती भेटली, समजा तुमच्या काही 1 महिन्याने भेटली, ती व्यक्ती प्रथमच भेटते, तर सरळच म्हणा, अरे हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. कारण हॅपी न्यू इयर म्हणता ना तुम्ही कधी हॅपी न्यू इयर असं वाकडं कधीही म्हणत नाही. हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर आनंदानेच म्हणता ना. म्हणजे तुम्ही स्वतः आनंदी होता, दुसऱ्याला आनंदी करता. त्यामुळे कुठल्याही दिवशी, कुठल्याही महिन्यात हॅपी व्हा, हॅपी म्हणा, समोरच्याला हॅपी करा. विनाकारण डोक्यात हे असले किडेच वळवळू देऊ नका की हे आमचं नाही, ते तुमचं नाही, असं मला तरी वाटतं. कारण आम्ही जेव्हा आमचा गार्डन ग्रूम तुम्हाला माहिती आहे, त्यामध्ये आम्ही वाढदिवस सगळ्यांचे साजरे करत असतो. तुम्ही अलीकडेच 2-3 वाढदिवस बघितले. सर्वांचेच वाढदिवस मी काही शूट करू शकले नाही किंवा करत नाही, कारण की सेमपणा येईल, एकसुरीपणा येईल म्हणून. पण जेव्हा आम्ही असे वाढदिवस साजरे करतो त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना खूप हॅपी वाटतं, खूप आनंद वाटतो. आज आम्ही एका 86 वर्षांच्या आजीचा वाढदिवस साजरा केला. अहो, त्यांच्याही घरामध्ये वाढदिवस साजरा करतातच. त्यांचा वाढदिवस होऊन आता महिना होऊन गेलेला आहे. पण सगळ्याजणी एकत्र पाहिजेत, सगळ्याजणी त्या दिवशी हजर पाहिजेत, यासाठी तो वाढदिवस पुढे पुढे ढकलला गेला. आणि शेवटी आज त्याचा योग आला. उगाच घरात वाढदिवस कशाला साजरा करायचा? हो, घरातल्यांना त्रास, आपल्याला त्रास. म्हणून मग आमच्याचपैकी एकांच्या सूनबाईंनी त्यामध्ये पुढाकार घेतला. कारण की आम्ही सगळ्याजणी आज्या, मग त्यात कोणीतरी एक सून लागते हो, जराशी पुढे करणारी, ॲक्टिव्ह असणारी. तर आमची एक ॲक्टिव्ह सूनबाई आहे. तुम्ही ती मागेसुद्धा बघितलेली आहे. आमच्या सगळ्यांच्याच सुना ॲक्टिव्ह आहेत बरं का. आणि खरंच आम्ही सर्वजणी खूप स्वतःला भाग्यवान समजू की आमच्या सगळ्यांच्या सुना खूप चांगल्या आहेत, खूप चांगल्या आहेत. आम्ही खरंच भाग्यवान आहोत. आम्ही काहीतरी आयुष्यात पुण्य केलं असेल मागच्या जन्मी की ह्या जन्मात आम्हाला चांगल्या सुना मिळालेल्या आहेत. आमच्या प्रत्येकाच्या सुना चांगल्या आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणते, पण एकटीच आमची सून आहे ती आमच्या हक्काची मिळते, कारण की बाकीच्यांच्या सगळ्यांच्या सुना बाहेरगावी आहेत. त्यामुळे आमची ही जी हक्काची सून आहे ती पुढं होते नेहमी. आणि असे वाढदिवस आमचे साजरे होत असतात. वाढदिवसाविषयी म्हणजे मी हे मुद्दाम मला सांगायचं आहे
की हॅपी होण्यासाठी तुम्हाला काहीही चालू शकतं. कुठलाही प्रसंग, कुठलाही इव्हेंट चालू शकतो. आमच्या तर सगळ्या बायका, मी तुम्हाला नेहमी म्हणते, गार्डन ग्रुपमधल्या 72 वरच्या 60 वर्षाची मी सगळ्यात छोटी मुलगी आहे हो त्याच्यामध्ये. तर त्यामुळे असा हा इव्हेंट आम्ही साजरा करतो. त्यावेळेला खूप आनंद होतो आम्हाला, हॅपी होतो. आज हा विषय तुम्हाला अजून लक्षात आलं नसेल की मी हा विषय आज का घेतला. एकांच्या घरामध्ये परवा असंच एक जण भेटल्या मला. मी होमाला जाते ना, तर त्या ठिकाणी ते सुद्धा व्हिडिओ घातलेले आहेत बरं का. तुमच्यापैकी कोणीतरी लिहिलं, तुम्ही होमालाच काय जाता, तुमच्यात काय पदर घेतात का, मग तुम्ही पदरच का घेतला, मग होमाला तुम्ही तुमचंच का म्हटलं नाही, तुम्हाला गुरुजीच कशाला पाहिजेत, भटजीच कशाला पाहिजे, असले काय काय प्रश्नसुद्धा कोणी विचारलेले आहेत. आणि होमच कशाला पाहिजे, तिथं कशाला जायला पाहिजे, घरात बसायला पाहिजे, काहीही प्रश्न असतात आणि काही शंका काढतात बाबा. म्हणजे तुम्हाला आनंदीच व्हायचं नाही आहे. अशा जेव्हा इव्हेंटना जाताना तुम्ही, डॉक्टर लोकांच्याकडे कोणीही आनंदी लोक येत नाहीत. मॅडम आम्ही खूप खुश आहे, आम्ही खूप मस्त आहोत म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. कुणी येत नाही. सगळे आपले डोकं दुखतं आहे, पोटात दुखतं आहे, हाडं दुखत आहेत, हात दुखत आहेत, डोळे दुखत आहेत, आणि काहीतरी 100 गोष्टी, पोटाच्या तक्रारी, हाडाच्या तक्रारी, घर नाही तर शेवटी घरच्या तक्रारी, आणि त्याच्यामुळे त्यांना होणाऱ्या शारीरिक तक्रारी. सतत निगेटिव्हिटी घेऊन येणारे हे पेशंट जेव्हा असतात, तेव्हा आम्हा डॉक्टर्सना असे पॉझिटिव्हिटी निर्माण करणारे सुद्धा इव्हेंट्स अटेंड करावे लागतात. आणि ते आम्ही जर का अटेंड केले नाही तर ह्या सगळ्यांची निगेटिव्हिटी आमच्यात भरेल. आणि तशी काळजी आम्हाला नेहमी घ्यावी लागते. आणि म्हणून तुम्ही बघत असता, मी माझं वैयक्तिक, माझं प्रोफेशन जे आहे किंवा मी जे डॉक्टर म्हणून आहे तिथलं मी तुम्हाला काहीही सांगत नाही, काहीही दाखवत नाही वैयक्तिक. पण एका गृहिणीच्या आयुष्यात किंवा एका स्त्रीच्या आयुष्यात पॉझिटिव्हिटी कशी निर्माण करता येईल या सर्व गोष्टी मी दाखवत असते. आणि शेवटी डॉक्टरसुद्धा एक गृहिणी आहे, लक्षात ठेवा. तर मी काय म्हणत होते, तर असे हे पॉझिटिव्ह इव्हेंट्स जिथे जिथे होत असतील तेव्हा जा. तुम्ही देवळात जेव्हा जाता तेव्हा म्हणता का, त्याचं वाईट होऊ दे, ह्याचं वाईट होऊ दे, त्याचं वाईट होऊ दे, असं आपण म्हणतो का देवाला हात जोडून? नाही. आपण काय म्हणतो, माझं चांगलं होऊ दे, माझ्या मुलांचं चांगलं होऊ दे, माझ्या यांचं चांगलं होऊ दे, माझ्या त्यांचं चांगलं होऊ दे. हो ना. म्हणजे आपण सगळं चांगलं होऊ दे, चांगलं होऊ दे, चांगलं होऊ दे असं मागून घेतो, भले ते आपलं असू दे. म्हणजे आपण त्या ठिकाणी भलेही देवाकडनं मागत असू पण चांगलं मागत असतो. कधीही आपण म्हणत नाही की त्याचं असं वाईट करण्यासाठी मला असं ताकद देन, मला अशी युक्ती सुचव, असं कधी कोण म्हणतं देवाजवळ? नाही. तर यासाठी म्हणून मी तुम्हाला म्हणत असते की देवाची भक्ती देवाच्या दारात जाऊन जर का केली तर ती सकारात्मक क्रिया आहे. भलेही त्यासाठी कोणी मला नावं ठेवत असू देत, पण ज्यामुळे मी आनंदी होते किंवा मला माहिती आहे की ज्याच्यात मला आनंद आहे आणि ज्याच्यात सर्वांना आनंद मिळतो, या गोष्टी सर्वांच्यापर्यंत आणणं हे मला असं वाटतं की माझ्यामुळे ते घडतं आहे आणि मला ते घडवावं असं वाटतं आहे. फिनिश. म्हणजेच मला असं म्हणायचं आहे की ह्या पॉझिटिव्हिटी निर्माण करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत आयुष्यात त्यांच्या संपर्कात आपण राहिलं पाहिजे. का हेही तुम्हाला सांगणार. आजचा व्हिडिओ मोठा, आपले व्हिडिओ छोटे होतच नाहीत, कारण विषयातनं विषय वाढत जातात. बोलता बोलता गप्पा मारायची सवय, एकतर स्त्री एकतर बाई, दुसरं म्हणजे डॉक्टर, म्हणजे सगळ्यांची इतर सगळ्यांचं गोष्टी सगळ्या ऐकून सवय झालेली असते. त्यामुळे मग हे अशा गप्पातनं गप्पा निघत जातात. मी तुम्हाला काय सांगत होते की होमाच्या तिथे एक जण माझी मैत्रीण भेटली आणि म्हटलं, कशी आहेस गं तू? आपण म्हणतो ना मस्त. तर ती म्हणली, कुठलं काय? म्हटलं, का सगळं छान तर आहे, परवा तर मुलाचं लग्न झालं, सगळं छान होतं, आम्ही आलो होतो की लग्नाला, सगळं झालं आणि हे सगळं चांगलं आहे. म्हटलं, परवा फॉरेनला जाऊन आलीस, ट्रिपा तर करत असते, सगळं झालं आणि उगाचच का रडतेस? काय करायचं बाई, आपल्या स्वतःच्या दुखण्यांचं कौतुक तिने सुरू केलं. एवढंच नव्हे, ती कौतुकच म्हणजे एक दुखणं, दुसरं दुखणं, तिसरं दुखणं, चौथं दुखणं, इथपर्यंत ती थांबली नाही. तर तिच्या घराण्यामध्ये, तिच्या नातेवाईकांच्यामध्ये कुणाला काय झालं याच्याशी माझाही संबंध नाही, तिचाही संबंध नाही,
पण या सर्व गोष्टींच्याबद्दल ती बडबडत राहिली. स्वतःच्या आयुष्यात 25 वर्षापूर्वी काय झालं याविषयी ती बडबडायला लागली. मी म्हटलं, आपण या ठिकाणी थांबूया का? ती म्हटली, का? मला तुझ्याशी बोलायचं, खूप दिवस आपण भेटलो नाही. मी म्हटलं, मग आजचं बोलणार असशील तर बोल, उद्याचं बोलूया. तुला काहीतरी ह्याबद्दल बोलायचं असेल, म्हणजे आज आणि उद्याचंच, मला परवाचं पण बोलायचं नाही आहे. तू मागचं कुठलं काही सांगितलंस तर मला इंटरेस्ट नाही, मला वेळ नाही. आणि तुझी या मनातली घाण तुला बाहेर काढून टाकायची आणि ती माझ्या मनात कशाला मी भरून घेऊ? तिला राग आला. मी म्हटलं, तुला राग आला तरी चालेल बाई, पण मला ह्याच्यासाठी वेळ नाही. पण मला तुम्हाला ते सांगायचं एक डॉक्टर म्हणून, कारण मला माझ्या तब्येतीवर ट्रीटमेंट करताना तुम्हाला लक्षात येईल. मैत्रिणीसुद्धा आम्ही बऱ्याच वेळेला अहो जाओच म्हणतो, रादर मला सवयच आहे. मी अगदी आमच्या कॉलेजमधले मित्र वगैरे भेटले तरी मी त्यांना अहोच म्हणते. माझ्या तोंडातच येत नाही अरे जा रे. का? तर अहो 35 वर्षामध्ये गॅप पडलेली आहे. त्यावेळची व्यक्ती, त्यावेळचा चेहरा काहीही सेम नसतं आणि आपण कसं अरे तुरे म्हणायचं. मी अहो जाओच म्हणते. मला बरं वाटतं, छान वाटतं, आदराने बोललेलं मस्त वाटतं म्हणून मी आदरानेच बोलते. तर सांगायचं म्हणजे ती आपलं पूर्वीचं काहीतरी काढत बसली. म्हटलं, तू पूर्वीची काही बोलणार असशील तर मला बोलायचं नाही. शांतपणे मी त्या ठिकाणी विषय थांबवला. बायकांची तीच चूक असते, काहीतरी पूर्वीच्या सगळ्या गोष्टी काढत राहायच्या. आणि एखाद्या आयुष्यामध्ये, एखाद्याच्या व्यक्तीच्या आयुष्यात खरंच असं होतं बरं का. मी परवाच एका मैत्रिणीला भेटले. तिच्या आयुष्यात किती अडचणी असाव्यात हो, किती. नवरा कॅन्सरने वारला, मुलगा ॲक्सिडेंटमध्ये गेला, म्हणजे एकूण सगळ्या त्यांच्या घरामध्ये जा हे सगळे एक्सपायर होणारे या कोरोनाच्या नंतर पण वेगवेगळ्या कारणाने एक्सपायर झाले. बिझनेसमध्ये लॉस आला, संसारामध्ये काही प्रॉब्लेम्स आले. तुम्हाला सांगते, गेले 10 वर्ष तिच्या आयुष्यामध्ये सातत्याने ह्या गोष्टी घडत आहेत. आणि आम्हाला असं वाटतं की किती ना बिचारीला काय आयुष्यात किती. पण जेव्हा आम्ही तिला बघतो ना, त्यावेळेला ती कधीही म्हणत नाही असं की हो हे झालं ते झालं. म्हणजे अशा गोष्टींच्यासाठी उलट ती तर म्हणते, या गोष्टी सगळ्यांच्याच आयुष्यात होत असतात, कुणाच्या कमी कुणाच्या जास्त, त्याच किती उगाळायच्या. उलट त्या प्रत्येक क्षणाला, त्या संकटाला तोंड देण्यासाठी जर का घट्ट राहायचं असेल तर मागच्या सर्व गोष्टींना, दुःखांना, संकटांना विसरावं लागतं आणि नवीन गोष्टीसाठी धाडसाने उभं राहावं लागतं. आणि ते धाडसाने उभं राहायचं असेल तर मागच्या गोष्टी उगाळून स्वतःच्या शरीरावर आणि मनावर परिणाम करून देऊन चालत नाही, असं ती म्हणाली. त्यावेळेला मला अक्षरशः तिच्याकडे आदराने मी बघत होते. ती म्हणली, मी म्हटलं, कसं काय हे सगळं सहन करतेस तू? ती म्हणते, देव ताकद देतो. ती काय म्हणाली? देवच ताकद देतो. संकट घालणाराही तो आहे आणि त्यातनं निवारून का नेण्यासाठी ताकद देणाराही तो आहे, म्हणून त्याची कास कधी सोडायची नाही. पटकन ती बोलून गेली. आणि तुम्हाला असं वाटेल, छे तुम्ही काय देवदेव करता. देवाबद्दल तुम्ही काय सांगता, देवाची भक्ती करायला काय सांगता. पण तुम्हाला एक गोष्ट सांगते, हे मी आत्ता जे काय बोलते त्याच्यामागे खूप सारी शास्त्रीय कारणंसुद्धा असतात. आपल्याला जेव्हा एखादं टेन्शन येतं, समजा कामाचं टेन्शन असेल, आयुष्यात पैशाचं टेन्शन असेल, संकटांचं टेन्शन असेल, परिस्थितीचं टेन्शन असेल, आपल्या मनस्थितीचं टेन्शन असेल, आपल्या शारीरिक स्थितीचं टेन्शन असेल, या सर्व टेन्शन्सचा, स्ट्रेसचा आपल्या शरीरावरती परिणाम होत असतो. आणि जेव्हा जेव्हा अशी काही संकटं आपल्यावरती किंवा अशी परिस्थिती आपल्यावर येत असते, त्यावेळेला आपलं शरीर त्याला फेस करण्यासाठी म्हणून, त्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी, संकटाशी सामना करण्यासाठी म्हणून आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स असतात. त्या हार्मोन्सची उत्पत्ती करत असतं, त्याला कॉर्टिसॉल म्हणतात. कॉर्टिकोस्टिरॉइड्सच आहेत ती. आणि त्या स्टिरॉइड्सची उत्पत्ती आपल्या शरीरामध्ये, आपल्या मेंदूतून ते सिक्रीट होतात, आपल्या रक्तामध्ये मिसळतात आणि त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा ताकद मिळते, एक्स्ट्रा एनर्जी मिळते. आणि त्यावेळच्या संकटाशी सामना करायला, शारीरिकच असं नव्हे, कुठल्याही संकटाशी, मानसिक जरी संकटाशी सामना करायचा असेल
तरीसुद्धा आपल्याला एनर्जी लागते, विल पॉवर लागते, ताकद लागते. आणि ही जे एक्स्ट्रा स्पिरिट असतं किंवा ही जी एक्स्ट्रा एनर्जी आपल्याला त्या क्षणाला लागत असते, त्या परिस्थितीत जी लागत असते, ती ह्या स्ट्रेसमुळे उत्पन्न झालेली असते. म्हणजे जे कॉर्टिकोस्टिरॉइड्स आपल्या मेंदूमधनं सिक्रेट झालेले असतात, त्यामुळे आपल्याला ही एक्स्ट्रा एनर्जी मिळालेली असते. परंतु ही तात्पुरती मिळालेली एनर्जी जी असते, तर त्यामुळे आपलं म्हणजे आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण, रक्तपुरवठा जास्त व्हायला लागतो. आपलं हार्ट पंपिंग करायला लागतं, म्हणजे पल्पिटेशन होतं, जास्त पंप करायला लागतो. आपल्या शरीराची आणि मनाची ताकद वाढते त्यावेळेला, परिस्थितीशी फाईट करण्यासाठी, सामना करण्यासाठी म्हणून. आणि अशा वेळेला आपल्याला खूप छान येतं. त्यावेळेला आपण तरुण जातो किंवा नाही हे त्या परिस्थितीवर अवलंबून असतं. पण जेव्हा जेव्हा आपल्या शरीरावर किंवा आपल्या मनावर स्ट्रेस येतो किंवा आपल्याला एखाद्या परिस्थितीचा ताण येतो, त्यावेळेला आपल्या शरीरामधून आतून पॉवर असते आपल्याला फाईट करायची. परंतु एक लक्षात घ्या, समजा हे तुम्हाला वरचेवर सवय झाली किंवा तुमच्यावर सारखाच ताण आहे आणि खूपच तुमची परिस्थिती सारखी बिकट होत चाललेली आहे किंवा सारखे संकट येतात, आणि दरवेळेला असा जर का हा स्ट्रेस तुम्हाला येत असेल, ताण येत असेल, तर असे हार्मोन्स जर का तुमच्या शरीरात सारखे सारखे सिक्रेट व्हायला लागले, तर त्याचा शरीरावरती दुष्परिणाम व्हायला लागतो. कारण की हे बघा, व्यसनासारखंच आहे. समजा साधं व्यसन आहे कुठली तरी, ते तेवढंसं तोंडात टाकलं की बरं वाटतं, खूप जास्त काम करावंसं वाटतं, मनही तजेलदार होतं, ब्रेनही एकदम पॉवरफुल होतो आणि खूप जास्त काम करावंसं वाटतं. पण जर का जास्त ते व्यसन करायला लागलं की हळूहळू काय होतं, शरीर थकायला लागतं, मन थकायला लागतं, मेंदू थकायला लागतं, शरीरातल्या पेशी थकायला लागतात. तसंच होतं जर का सारखा ताण यायला लागला, तर हे जे हार्मोन्ससारखे सिक्रेट होतात, त्याच्यामुळे तुमच्या शरीराला थकायला होतं. तुमचे स्नायू थकतात, तुमच्या शरीरातल्या पेशी थकतात. कारण की सारखं तरी आतून किती तुमची, म्हणजे त्या स्ट्रेसशी झगडण्यासाठी किती वेळा तुमच्या शरीरामध्ये ते हार्मोन सिक्रेट होणार, त्याचा दरवेळेलाच दुष्परिणाम तर शरीरावर होणारच ना. तर मग हा दुष्परिणाम होऊन शेवटी फटीग यायला लागतो. आणि म्हणून आणि मग जेव्हा तो फटीग यायला लागतो, तेव्हा काहीच करावंसं वाटत नाही, उदासीनता येते, नैराश्य येतं, पुढे मग डिप्रेशन वगैरे, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, या सगळ्या गोष्टी. म्हणजे अधिक ताणामधून या सर्व गोष्टी असतात. तर मग तुम्ही म्हणाल की मग ताण आलेलाच असतो किंवा संकट आलेली असतात, अशा वेळेला काय करायचं ते सांगा. काय होतं ते सांगू नका, कारण तुम्हाला नेहमी काय असतं, रेमेडी पाहिजे असते. तुम्हाला कारण कधीच नको असतं. कारण माहीत झाल्याशिवाय तुम्ही काय करायचं तुम्हाला माहीत होत नाही, हे तुम्हाला कधीच नको होतं. तुम्ही म्हणता कारण काय का असे ना, आम्हाला गोळी द्या, औषध द्या, काय करायचं ते सांगा, आम्ही ते करतो, आम्हाला बरं वाटलं पाहिजे. हा तुमचा एक समज असतो किंवा अलीकडे आपल्याला सगळं क्विक पाहिजे असतं की पी हळद आणि हो गोरी. तसं होत नाही. जेव्हा तुमच्यावरती सारखी संकटं येतील, त्यावेळेला आपल्या हातात तर नाही आहे संकट येणं, किंवा परिस्थिती सारखीच बिघडत चाललेली असेल समोरची आणि तुमच्यावर सारखाच ताण येत असेल, तर हा जो ताण आहे, तो ताण रिलीव करण्यासाठी किंवा तो ताण हलका करण्यासाठी म्हणून बऱ्याच साऱ्या गोष्टी करायला लागतात आपल्या शरीरात. आपल्याला त्या मुद्दाम करावे लागतात, म्हणजे ज्याच्यामुळे तुमच्या शरीराला फ्रेश वाटेल, हलकं वाटेल. तुमचा जीवन नॉर्मल होण्यासाठी, तुमच्या शरीरातले सर्व स्थिती ही नॉर्मल होण्यासाठी त्याची मदत होईल, अशा गोष्टी तुम्ही करणं फार आवश्यक असतं. आणि त्याच्यासाठी गोळी खाणं हा पर्याय कधी नसतो. मग म्हणजे थोडक्यात काय, समजा तुम्ही सकाळी वॉकिंगला जायला सुरुवात केली, तर तुम्हाला 4 माणसं भेटतात, एकमेकांशी तुम्ही गप्पा मारायला लागता, बोलायला लागता, ताजी हवा मिळते तुम्हाला, सकाळचा सूर्यप्रकाश मिळतो आणि या सर्व आणि वातावरणातनं बदल मिळतो. तुम्ही त्या घरातल्या वातावरणातून बाहेर पडता. परिस्थिती काही बदललेली नाही आहे, लक्षात ठेवा, पण त्या वातावरणातनं तुम्ही बाहेर पडलात सकाळी वॉकिंगच्या निमित्ताने म्हणून, आणि त्यावेळेला निमित्ताने बाहेर पडला, तिथं तुम्हाला फ्रेशनेस मिळाला. आणि हा जो फ्रेशनेस आहे, याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये
तुमचा ताण हलका करण्यासाठी किंवा तुमच्या कॉर्टिकोस्टिरॉइड्स जे तुमच्या शरीरामध्ये सिक्रेट झाल्यामुळे जे तुमच्या शरीरावरती ताण आलेला आहे तो हलका करण्यासाठी म्हणून एक सिस्टीम तयार होते आणि त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये आनंद लहरी निर्माण होतात. आणि त्या आनंद लहरींच्यामुळे हा जो स्ट्रेस असतो किंवा हे जे ताणामुळे हे जे स्टिरॉइड्समुळे कॉर्टिकोस्टिरॉइड्समुळे जी शरीरामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली असते ती अस्वस्थता कमी करण्यासाठी म्हणून याचा उपयोग होतो. आणि ती अस्वस्थता कमी झाली की तुमचं मन हलकं होतं, तुमचं शरीर हलकं होतं, तुम्ही ताजेतवाने होता आणि त्या शरीरावरती जे दुष्परिणाम झालेले असतात त्या कॉर्टिकोस्टिरॉइड्सचे ते दुष्परिणाम कमी व्हायला मदत होते. आणि त्यामुळे जेव्हा पुन्हा एखादं संकट किंवा एखादा परिस्थिती तुमच्यासमोर निर्माण होते त्यावेळेला पुन्हा नव्याने तुम्ही ताण झेलण्यासाठी आणि त्या कॉर्टिकोस्टिरॉइडचा मारा शरीरातून जो होतो रक्तामध्ये त्याचा झेलण्यासाठी तुम्ही पुन्हा सक्षम होता. परिस्थिती बदललेली नाही आहे, पण ह्या सर्व गोष्टींचा तुमच्या शरीरावरती परिणाम कसा होणार नाही हे महत्त्वाचं असतं. आणि जेव्हा तुम्ही ताकदीने शरीराने हेल्दी राहाल त्यावेळेला पुन्हा तुम्ही त्या परिस्थितीशी सामना करू शकता घट्टपणे, धाडसाने आणि धैर्याने. म्हणून आपण म्हणत असतो की आनंदी राहा, आनंदी राहा आणि आनंदी राहा. आनंदी राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीची गाणी ऐकू शकता. पण खूप जणं असतात बरं का की त्यांना आनंदी व्हायचंच नसतं, दुःखातच बसायचं असतं. अगदी मी परवा एक जण वारले होते त्या ठिकाणी तुम्हाला सांगते, एक जण आले, एवढं रडायला लागले, त्या बाईला रडवायला लागले. त्या बाईला रडून रडून ऑलरेडी भरपूर झालं होतं. ती बाई जरा शांत झाली होती. येणारे आपले रडवतातच आहे, दुःखातनं बाहेरच पडायचं नाही आहे लोकांना. का ताण देत आहे त्या बाईला? ते पुढे 14 दिवस तिला रडायचंच आहे, म्हणजे किती तिला ताण द्यायचा. पण एक तुम्हाला या ठिकाणी सांगते, यासाठी तुम्ही स्वतःहूनच प्रयत्न करायला पाहिजेत. स्वतःच्या मनावरचा ताण हलका होण्यासाठी छान गाणी ऐका, मेडिटेशन करा, मैत्रिणींशी गप्पा मारा, त्या विषयावर नाही इतर विषयांवरती. छान छान पोस्ट असतात तुमच्याकडे आलेल्या, फेसबुकवरती, व्हॉट्सअपवरती छान छान मेसेजेस आलेले असतात, ते वाचा. मोटिवेशनल व्हिडिओज ऐका, छान छान व्हिडिओज ऐका. विनोदी काही बघा की ज्याच्यामुळे तुम्ही हसाल, आनंदी व्हाल. आणि अशा जेव्हा तुम्ही गोष्टी कराल त्यावेळेला तुमच्या शरीराचा ताण हलका व्हायला मदत होते. तुम्ही आजूबाजूची परिस्थिती बदलू शकत नाही. माझ्या मैत्रिणींनी ते जे मला सांगितलं की मी याचा सगळ्याचं टेन्शन घेत नाही. या सर्व गोष्टी घडत आहेत मला माहीत आहे, पण मी टेन्शन घेत नाही आहे. त्या वेळेला त्या गोष्टीतनं बाहेर कसं पडायचं एवढंच बघायचं आणि रोजचं रुटीन चालू ठेवायचं. ती रोज सकाळी वॉकिंगला जाते, देवाला जाते, मैत्रिणींच्याशी बोलते, गप्पा मारते, मधूनच एखादी फिल्म बघून येते, एखाद्या ट्रिपला जाऊन येते. हल्ली देवाच्या निमित्ताने पर्यटन करणाऱ्या खूप स्त्रिया आहेत, मला त्यांचंही खूप कौतुक वाटतं. देवाच्या निमित्ताने ज्या पर्यटन करून येतात त्या आल्यावरती समाधानी होतात. आणि ज्या रिझॉर्टला जातात किंवा चैनीच्यासाठी ज्या फिरून येतात त्यांना परत घरी आल्यावर त्या लगेचच बसतात, उद्या कुठे जायचं किंवा पुढच्या आठवड्यात कुठे जायचं. म्हणजे त्या समाधानी होत नाहीत, त्यांना आणि जरा स्ट्रेस येतो. म्हणजे त्यांना आणि जरा आनंदी होण्यासाठी काय करावं हे आवश्यक आहे असं वाटतं, उलट तो स्ट्रेस आहे. तर त्यामुळे मी तुम्हाला म्हणत असते नेहमी की आनंदी राहा. समाधानी होण्यासाठी काय पाहिजे ते तुम्ही शोधा. काही ना कविता करायची आवड असते, पण तिथं कवितासुद्धा करता करता की नाही ते रडके कविता करायला जातात. मी आता माझ्या दोघी-तिघींना बघितलं आहे, छान कविता करत होत्या, मस्त कविता करत होत्या, ते करायचं सोडल्यात आणि आजकाल रडकंच काय काय करत असतात. मला शेवटी फोन करून विचारलं, काय प्रेमात आता पडलीस का? 2 पोरं झाली आहेत की आता पुन्हा कोणाच्या प्रेमात पडली आहेस का? असलं कसलं काय लिहायला लागली आहेस बाई तू? बघावं तेव्हा ती प्रेमातच लिहित असते आणि दुःखच बसत असते. तर हेही चुकीचं आहे बरं का. म्हणजे तुम्ही आनंदासाठी जे करायला जाता त्याच्यामध्ये पुन्हा तुम्ही दुःखच शोधायला लागला आहे. आणि हेच मी तुम्हाला नेहमी सांगत असते की आनंदी व्हायचा प्रयत्न करा. आणि आनंदी व्हायचं असेल तर साधी गोष्ट आहे, हॅपी बर्थडे म्हणा, हॅपी न्यू इयर म्हणा. या अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप आवश्यक आहेत आयुष्यामध्ये. तुम्ही लगेचच म्हणता
हॅपी बर्थडे काय म्हणायचो, आम्ही असंच म्हणणार. आम्ही गुड मॉर्निंग कशाला म्हणायचो, आम्ही असंच म्हणणार. अरे म्हणा ना, तोंडातनं गुड काढा ना, काय बिघडते, तेही म्हणा आणि तेही म्हणा, सगळ्याच गोष्टी म्हणा ना. उगाचच प्रत्येक गोष्टीमध्येच आडवं लावणं हेही काही बरोबर नाही. तर मला असं वाटतं, आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आजकाल लहानपणापासून हे बघा, शेवटी आपण इंग्रजी शाळेचा म्हणण्यापेक्षा इंग्रजीचा आपल्यावरती पगडा हा आहेच, लहानपणापासूनच आहे. तर त्यामुळे आपल्याला त्या सगळ्या गोष्टी जास्त जवळच्या वाटत असतील, आनंदी होण्यासाठी ते शब्द जवळचे वाटत असतील तर वापरा. शेवटी कुठूनही आपल्याला आनंदी व्हायचं आहे. आणि जर आपण हे आनंदी झालो तर येणाऱ्या सगळ्या परिस्थितीबरोबर तुम्ही फाईट करू शकता, सामना करू शकता, आणि त्याचा तुमच्या शरीरावरती परिणाम होऊ नये हे मात्र सगळ्यात महत्त्वाचं असतं. कारण की नाहीतर कायमच एखादी व्यक्ती असते, माझं हे दुखतं आहे, माझं ते दुखतं आहे, माझं ते दुखतं आहे. जसं तुम्हाला दुःख जवळ करावंसं वाटतं आणि रडावंसं वाटतं, 15 वर्षापूर्वी काय घडलेलं आहे त्या गोष्टी प्रत्येक व्यक्तीसमोर सांगणारी एक मी व्यक्ती बघितलेली. थांबा मला तुम्हाला सांगायचं आहे. नवरा 15 वर्षापूर्वी कसं वागलेलं आहे ते ती अजूनही सांगत असते. नवरा मरून आता 10 वर्ष झालेली आहेत, तरीसुद्धा या गोष्टी ती सांगतच असते. तर मला असं म्हणजे असं हे जुनं पुराणं उगाळत बसण्याची ही काही ना सवय असते. दुःख आवडतं काही ना, पण दुःख हे जे आवडतं ना, याच्यामुळे त्या स्वतः तर स्ट्रेस घेतात आणि दुसऱ्याला सांगूनसुद्धा स्ट्रेस देतात. पण त्यामुळे अशा ह्या निगेटिव्ह व्यक्ती जर का आपल्या संपर्कात आल्या ना, तर शांतपणे त्या व्यक्तीपासून तर एकतर बाजूला व्हा किंवा त्या व्यक्तीला थांबवा आणि तिच्यात तुमची पॉझिटिव्हिटी कशी देता येईल हे बघा. नाही, तुझं मी ऐकून घेणार नाही, मला सांगायचं नाही, मला गरज नाही. तुझ्या नवरा बायकोचं 15 वर्षापूर्वीचं ऐकून मी काय करू, मला काय देणं घेणं आहे. बरोबर आहे ना. आजचं काय असेल तर छान सांग, गप्पा मारू, बोलू, मस्तपैकी हवं असेल तर कोपऱ्यावर जाऊन काहीतरी उसाचा रस वगैरे पिऊन येऊ. पण बाकीच्या गोष्टीत मला इंटरेस्ट नाही हे सांगायचं धाडस आपल्यात असलं पाहिजे. दुसऱ्यांची निगेटिव्हिटी घेऊ नका. दुसऱ्यांची निगेटिव्हिटी घेतल्यामुळे, नकारात्मक ऊर्जा घेतल्यामुळे किंवा अशा व्यक्ती या टॉक्सिक आहेत, हे आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचं किंवा आपल्या मनामध्ये एक प्रकारचं जहर ह्या मिसळत असतात, विष मिसळत असतात. तर त्यामुळे अशा व्यक्तींच्यापासून सावध राहा. आणि एक महत्त्वाचं तुम्हाला एक सांगायचं होतं की छोटे मोठे जे इव्हेंट्स असतात आपल्या आजूबाजूला घडणारे, त्यामध्ये सामील व्हा. त्यापासून दूर राहू नका. माणसांच्यामध्ये मिसळा. जेवढं तुम्ही माणसांच्या मध्ये मिसळाल, कारण की आजकाल मोबाईलमुळे, व्हॉट्सअपमुळे आपण सर्वांच्यापासून दूर गेलेलो आहोत, फार दूर गेलेलो आहोत. आपल्याला तेच सगळं, आपल्याला असं वाटतं की नाही, आता सकाळी उठल्या उठल्या मला किती लोकांनी गुड मॉर्निंग म्हटलेलं आहे ते मला बघायचं आहे. तर ते आपण फार क्षणात बघतो आणि क्षणात विसरून जातो, आणि त्याच्यामध्ये आपलं मनही फ्रेश होत नाही. फक्त आपण असं स्क्रोल करत राहतो आणि त्यामुळे आपला मेंदू मात्र थकत जातो, दमत जातो. त्यामुळे जेवढं शक्य असेल तेव्हा घरातनं बाहेर पडा. आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी होते, त्याच्यामुळे चालणं होतं, हिंडणं होतं, फिरणं होतं. आपल्या ओळखीचे आणि अनोळखी चेहरे बघायला मिळतात आपल्याला आपण बाहेर पडलो की. आणि असे चेहरे बघता बघता आपल्याला काही ओळखीच्या चेहऱ्यांच्यामध्ये आपल्याला स्नेह मिळतो, आनंद मिळतो. आणि मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे सहजपणे आपण म्हणून जातो हॅपी बर्थडे, हॅपी न्यू इयर, किंवा काही गुड डे, गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, गुड नाईट, या गोष्टी आपण सहजपणे म्हणत जातो. मग आपण त्यांना हे म्हटल्यावर समोरची कदाचित आपल्याला शुभ सकाळ म्हणेल, शुभ प्रभात म्हणेल, चालेल, ओके, काहीच हरकत नाही. पण ती भावना महत्त्वाची, आणि ही भावना वारंवार म्हणून का होईना आपल्या भोवती त्याचं वलय निर्माण होणं, हॅपीनेसचं, आनंदाचं, हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे या गोष्टी नुसत्या वाचण्यापेक्षा मोबाईलवरती या गोष्टी म्हणा, तोंडातून बाहेर पडू देत. आणि अगदी साध्या साध्या गोष्टी, आपल्या घरामध्ये येणाऱ्या कामवाली मावशी असतात, तिलाही सहजपणे विचारा तुझा वाढदिवस कधी आहे, तिलासुद्धा हॅपी बर्थडे म्हणा. अगदी तिचं आता संक्रांत आलेली आहे, तिलाही तिळगुळ घ्या, तिलाही हॅपी संक्रांत म्हणा. साध्या साध्या आपल्या आसपास येणारी दूधवाला असतो, पेपरवाला असतो, या सगळ्यांशी रोजच्या दिवसाला गुड डे म्हटलं तर त्यांनाही किती छान वाटतं माहिती का. आमच्या दारासमोर एक भाजीवाल्या मावशी येतात, तर त्या परवा दिवशी मी हॅपी दिवाळी म्हटलं मी त्यांना दिवाळीच्या वेळेला, तर त्यांना इतकं भारी वाटलं. त्या म्हटल्या हो, म्हटलं हॅपी दिवाळी. एवढंच नव्हे तर तुम्हाला एक सांगते,
एक भिकारीच म्हणायला पाहिजे त्याला. तो आमच्या घराजवळ एक नेहमी, आपण त्याला असं म्हणता कामा नये कारण त्याच्यावर आलेली परिस्थिती आहे. तर तो म्हणला, मॅडम हॅपी न्यू इयर. म्हटलं अरे वा, हॅपी न्यू इयर. छान वाटलं मला सुद्धा. असं येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींशी आपण जर का संवाद साधला तर थोडंसं आपण हसतो, आनंदी होतो आणि त्यामुळे आपल्या मनात हॅपीनेस निर्माण होतो आणि इतरांच्याही मनामध्ये त्यामुळे हॅपीनेस निर्माण होतो. मग म्हणणार ना आजपासून गुड मॉर्निंग.